या ना, आते ना. तू तिथे त्या बेडवर झोप, मी इथे त्या बेडवर झोपतो. संजना संकटामध्ये आहे. माझी जवळची मैत्रीण, तिच्या सासरच्यांनी तिला मारण्याचा प्रयत्न केला. आणि मी आता जे काही पाहिलं त्यावरून तरी मला असं वाटतंय की तिच्या घरच्यांना खरंच तिची खूप काळजी वाटते. मग तुला त्यांच्यावर संशय काय? संजनाचा लँडलाईनवरून फोन आला होता मला की तिच्या जीवाला धोका आहे म्हणून. काय? दाजी, अस्मिता बोलते. हे बघा, मला काही झालेलं नाहीये, मी अगदी सेफ आहे. ऐकून घ्या माझा फोन आलाय हे तिथे कोणालाही सांगू नका. हो दाजी, मला माहिती आहे तुम्हाला हे जरा चमत्कारिक वाटेल, पण मी एका केस संदर्भात आत्ता बाहेर आले. नाही, घरची काळजी करू नका तुम्ही. मी अभिमानला निरोप ठेवून आले. पण मला सिड आणि मनालीची मदत हवी आहे आणि तुम्हीही लवकर इथे या. हो, सिटी हॉस्पिटलला. ॲक्च्युली पायलची मैत्रीण आहे संजना, तिला घरात अपघात झालाय, पण पायलला तो घातपात वाटतोय. पायलही आहे इथे माझ्यासोबत. दाजी, ज्या फॅमिलीवर आम्हाला संशय आहे त्यांच्याकडे आपल्याला उद्या जायचं, आपली आयडेंटिटी बदलून. नाही, तुम्ही इथे या ना, मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगते. हां, पण आईला यातलं काहीच कळू देऊ नका, तिला उगाच टेन्शन येईल. ओके. पूर्वा, आई, अगं काय झालं? तू इथेच आहे, झोपली नाहीस रात्रभर? ते राहू दे. अस्मिता आली. अगं ताई कशी येईल? ती सासरी गेली. अगं दाजींबरोबर बोलते ती काय वरांड्यात. काय एवढ्या पहाटे? कसं शक्य आहे? आता आली सांगते ना, ये दाखवते तुला. ये. अगं बघितलंस, इथे कोणी नाहीये. तुला ना स्वप्न पडलं असेल. अगं नाही, खरंच अस्मिता इथे होती, झोपाळ्यावर दाजींबरोबर बोलत होती. अगं आई, मला माहितीये तुला ताईची खूप आठवण येते, पण अगं जास्त विचार नको करूस त्याचा. बरं, दाजी कुठे? ते भल्या पहाटे फिरायला गेलेत की काय? अस्मिता आई, तू उगाचच तिची काळजी करते. अगं ती तिथे साखर झोपेत असेल, आपण तिला करूयात ना नंतर कॉल. बरं, मी आता चहा टाकते, चहा घेऊया. पायल, दाजी येत आहे तिथे आणि मी सिड आणि मनालीलाही बोलावून घेतलं. आणि मला जर काही वाटलंच तर मी तुला फोन कर. मॅडम, हे बघ पायल, मी कुठलीही केस कधीच अर्धवट सोडत नाही. तुझ्या मनातल्या शंकेचं समाधान व्हायलाच हवं. तू काळजी करू नकोस. जर संजनावर अन्याय झाला असेल तर तिला न्याय मिळवून देणं ही माझी जबाबदारी. पण आता तूही घरी जा, तुझ्या घरचे वाट पाहत असतील. मॅडम, तुमच्याही घरी तुमची वाट पाहत असतील ना?
गुड मॉर्निंग. इतक्या लवकर उठले? मलाही पटकन आवरायला हवं. हा वहिनी साहेब, पूजेचं सगळं सामान घेऊन आलोय मी. बरं बरं तिथे ठेव. हो हो आणि साहेब मॉर्निंग वॉकहून आले की नाही तेही बघ. हो हो 9 वाजत आले, गुरुजी यायची वेळ झाली तरी मॅडमची अजून काही हालचाल दिसत नाहीये. वैदू बरं झालं आलीस. जा मॅडम उठल्यात की नाही बघून ये जा. तुला कळलं नाही का मी काय म्हणाले ते? उठली नसेल तर उठव तिला. जा. मी तिला उठवू? मग काय आता अंगाई म्हणणार आहेस का? जा तिला सांग मी बोलावलंय म्हणून. जा. सांगते तू उगाच आहे तिचा राग काढून माझ्यावर चिडचिड करू नकोस. झोपून राहणार ही महाराणी आणि त्रास मला उगाच. खरं तर घरातल्या सुनेने सगळ्यात आधी उठून कामाला सुरुवात करायची असते. इथे वेगळीच तर आहे. हेही सांगते हो तिला. कळलं. जा. अभिदादा, अभिदादा. दादा तर आंघोळीला गेलाय. मग अस्मिता कुठे आहे? नितीन, तू येऊ नकोस इतक्यात. नाही, संजना अजून शुद्धीवर नाही आली. हो हो, आलोकला कळवलं. हां बरं, चल ठेवते. त्या पायलनं एवढी टिमकी वाजवूनही संजनाची बातमी काही पेपरला आली नाही बरं का. इन्स्पेक्टर साहेबांनी चांगलाच दम दिलेला दिसतोय तिला. शिवाय संजनाच्या स्टेटमेंटनं तिच्या आरोपातली हवाच काढून टाकली आहे. आलोक आला असेल बहुतेक. मी बघतो. धर. येस. नमस्कार. नमस्कार. हे माझे मामा आणि मी ओळखते तुम्हाला. टीव्हीवर बघितलं मी बरेचदा तुम्हाला आणि पेपरातही वाचलंय तुमच्याबद्दल. आहो, काल या पायल बरोबर होते. अच्छा, म्हणजे तू सुद्धा रिपोर्टर आहेस? नाही, खाजगी गुप्तहेर, अस्मिता अग्निहोत्री. खाजगी गुप्तहेर? हो. बरं झालं तुम्ही मला ओळखलं. आता थेट मुद्द्याचंच बोलते. मी इथे संजनाच्या अपघाताची चौकशी करायला आली. चौकशी? पण पोलिसांनी तिथं स्टेटमेंट घेतलंय. मग तुम्ही इथे येण्याचं कारण काय? कारण पायलला असा संशय की तो अपघात नव्हता, घातपात होता. अभिमान, मी एका महत्त्वाच्या कामासाठी सिटी हॉस्पिटलमध्ये जातेय. तुझी झोपमोड होऊ नये म्हणून ही चिठ्ठी लिहून ठेवली आहे. माझी काळजी करू नकोस. मी लवकरात लवकर परत येईन. जावं लागतंय कारण कुणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे. प्लीज मला समजून घे. अस्मिता. ओ, असं आहे तर. अस्मिता अभिदादाला चिठ्ठी लिहून बाहेर गेली.
दादाने काही चिठ्ठी अजून वाचलेली दिसत नाहीये. मी ही चिठ्ठी आता कुणालाच देणार नाही. संजनाची कसली चौकशी करतेस? तिला अपघात झाला त्यावेळी आम्ही दोघांनीच तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, उपचार केले तिच्यावरती, म्हणून वाचली ती. हो ना, आणि उगाच आमच्यावर संशय नको यायला म्हणून पोलिसांना सुद्धा बोलवलं आम्ही. आणि आता पोलिसांची खात्री पटली की संजनाला जे काही झालंय त्यात आमचा दोष नव्हता. त्या पायलच्या नादाला लागून तुम्ही आमच्यावरती संशय घेऊ नका. पण हा अपघात घडण्यापूर्वी पायलला संजनाचा फोन आला होता. तिनेच पायलला असं सांगितलं की तिच्या जीवाला धोका आहे. ती पायल खोटारडी आहे आणि संजनाचा तिला फोन जाणं शक्यच नाहीये. तुम्ही तिच्यावर आरोप करताय ते तरी कसे खरे मानायचे? आणि मुळात पायल तुमच्यावर खोटे आरोप का करेल? ते तुम्ही तिलाच विचारा ना. क्राईम रिपोर्टर्सना ती खोडच असते. हे बघ, आधीच आम्हाला संजनाच्या तब्येतीचं टेन्शन आहे, त्यात तू भर घालू नकोस. शिवाय आम्ही दोघंही आता बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहोत, तेव्हा तू गेलीस तरी चालेल. ठीक आहे, जाता जाता एकच विचार, तुम्ही संजनाशी चांगले वागत होतात ह्याचा तुमच्याकडे काय पुरावा? पुरावा म्हणजे तिचं स्टेटमेंट. आणखी एक पुरावा आहे, संजनाची डायरी. तू गप्प बस ग. आपल्या खासगी आयुष्याचे धिंडवडे काढायचे का तुला? हे बघ, ती डायरी वगैरे तुला काही मिळणार नाही. शिवाय तू खासगी गुप्तहेर आहेस, पोलीस नाही. तुला जे काय करायचं ना ते कर, त्रास तुलाच होईल एवढं लक्षात ठेव. काय हो, दुसरी कुठली केस नाहीये का सोडवायला? आमच्या मागे लागलाय ते. थांबा, आमच्या आलोकला येऊ दे, मग कंप्लेंटच करते तुमची. या असल्या धमक्यांना मी घाबरत नाही. आणि तुझ्याकडे काय पुरावा आहे आम्ही तिला छळतो? आहे काय पुरावा? आहे? मग चल निघ इथून. नाही, आत्ता जाते मी, पण परत नक्की येईन आणि पुरावे घेऊन येईन. मग तुम्हाला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. चला दाजी. चिठ्ठी मी आता लपवून ठेवेन, म्हणजे घरातले सगळे अस्मितावर भडकतील. मज्जा येईल. घरात पूजा आहे आणि ही अस्मिता कुणालाही न सांगता बाहेर गेली. कळूच दे आता सगळ्यांना. अस्मिता कुठे आहे? मी पाटकरांकडे जाऊन आले. खरं तर मी तिथे संजनाची मैत्रीण म्हणून गेले होते, पण पाटकर काकूंनी मला ओळखलं आणि मग त्या मला काहीच सांगायला तयार नव्हते. पण मॅडम, संजनाने तर पाटकरांच्या बाजूने स्टेटमेंट दिले ना? हो म्हणाली, पण तरीही मला असं वाटतंय कुठेतरी पाणी मुरतंय. तू पायलला आलेला कॉल चेक कर. कॉल एक वेळ चेक करता येईल, पण फोनवर बोलणं काय झालं हे कसं कळणार? आणि असे त्या पायलबद्दल ना मला जरा शंकाच वाटते. जरा कुठे धूर दिसला की आग आग ओरडणाऱ्यातली येते. म्हणाली, पण धूर तर होता ना. आणि एवढ्या रात्री मॅडम काहीतरी विचार करूनच हॉस्पिटलमध्ये गेले असतील ना. तुम्ही अशा रात्री बाहेर होतात,
सरंजाम्यांकडे काय म्हणती? त्याबद्दल विचार करण्यासारखी सिच्युएशनच नव्हती म्हणाली. दैवानी परीक्षा घेतली आणि तीही लग्नाच्याच रात्री. तुला आठवतंय पायलच्या सासूबाई म्हणाल्या होत्या की लग्नानंतर मी हे काम करू शकणार नाही. आता त्या जे बोलल्या ते खरं होतंय का माझा कॉन्फिडन्स हेच पाहायचंय. हो मॅडम, पण अभिमान ते काय विचार करत असतील? माझा अभिमानवर पूर्ण विश्वास आहे. तो ही सिच्युएशन नक्की सांभाळून घे. एनिवेज म्हणाली माझ्याकडे जास्त वेळ नाहीये बोलायला. तू एक काम कर, तू पाटकरांकडे जा. संजनाच्या सासूबाई असं म्हणाल्या की त्यांच्याकडे संजनाची डायरी आहे. हो मॅडम, आम्ही ती डायरी मिळवूच. यात नेऊन ठेव. दादासाहेब मला बोलवलं. हो, पूजेची तयारी कुठवर आली आहे? नाही, तयारीचं टेन्शन नाही आहे, पण ही काही रीत झाली का या मुलीची? गुरुजी यायची वेळ झाली तरी सुद्धा अजून खोलीच्या बाहेर आलेली नाहीये. आजकालच्या मुलींना ना कुठल्याही गोष्टीचं गांभीर्यच राहिलेलं नाहीये. अजून उठले तरी की नाही कुणास ठाऊक. काय ग वैदू, अस्मिताला उठवायला गेली होतीस ना तू? ती घरातच नाही. घरात नाहीये म्हणजे घरात नाहीये. ए काय काय सकाळपासून तिचा जप लावून ठेवलाय, आता घरात नाहीये म्हणजे नाहीये. वैदू, असं कसं होईल? आईच्या खोलीत बघ. काय रे, कसला आरडाओरडा चाललाय? हा, बसा तुम्ही. बसते, पण झालं काय ते सांग ना. सांगते, बसा. आई, तुम्ही अस्मिताला कुठे पाहिलत का? अस्मिता का? अहो, घरात पूजा आहे आणि ती नाहीये घरात. एवढं घर काय डोक्यावर घेतेस ग? हल्लीची पोरे सकाळी जातात ना, ते काय म्हणतात त्याला, ते मॉर्निंग वॉक. ती गेली असेल अभि बरोबर. अभिदादा घरातच आहे. वैदू, अगं मग दादाला जाऊन विचार. मला नाहीये वेळ, तूच विचार. हल्लीच्या मुलींना ना जबाबदारीची जाणीवच नसते. नवीन लग्न झालंय, नव्या नवरीनं कसं वागलं पाहिजे. पण मी बोले तर माझं तोंड दिसतं. आई मला सांगून गेली ती. पहाटेच निघाली. तिच्या आईला बरं वाटत नव्हतं म्हणून गेली. येईल ती. अच्छा, अरे पण ही काय पद्धत आहे का? लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ही माहेरी जाते. घरातली कामं, पूजेची तयारी करणार कोण? पर तिच्या आईलाही कळायला नको का? एवढी चिडचिड काय करतेस ग तू? उगाच इश्यू करू नकोस छोट्या छोट्या गोष्टींचा. तिची आईची तब्येत बरी नाहीये ना, मग त्या मुलीचं मन कळवळणार नाही का? नवीन नवरी आहे ना, तूच म्हणालीस, मग आपण नको समजून घ्यायला? उगाच असा आरडाओरडा काय करायचा घरात? आणि अमृत, घरातल्या घरात देवीची पूजा आहे आणि कुलदैवताचा अभिषेक आहे. बाहेरचं कोणी नाहीच आहे. मग एवढी कामं कसली आहे? काय करायचंय? आता विषय निघालाच आहे म्हणून विचारते. तुमच्या दोघांचं लग्न झालं तेव्हा तू दुसऱ्याच दिवशी लगेच पूजेची तयारी केली होतीस? पंक्ती वाढल्या होत्यास? अहो पण आई, मी त्यावेळेस. जरा शांत राहिलीस तर काय होईल? आजी चिल. तुम्ही का विषय वाढवताय? हा, पूजेचं मी आणि काका. काका हा लगेच, त्यात काय लागतं? सुपर. स्वयंपाकाचं सगळं मी बघते, तुम्ही काळजी करू नका. सुपर झालं. काय करायचंय ते करा. मी बोलले तर मी वाईट ठरते ना. आई काय
हे बघ, आपली अस्मिता आहे ना, ती काय ती रिस्पॉन्सिबिलिटी ती तिला चांगली कळते. मी सांगते तुला, ती पूजेच्या आधी नक्की येईल. दादासाहेब, आशाताईंवर जास्त भार नको म्हणून लग्न अगदी साध्या पद्धतीने केलं. लग्नासाठी ठेवलेले पैसेही दान केले. अरे पण तरीही आपले स्नेही मित्र, रोजच्या व्यवहारातले लोक यांना नाराज करून कसं चालेल? म्हणून निदान सगळ्यांना मिठाई तरी पाठवून दिली. दादासाहेब, या घरात तुमच्यासारखा विचार कोणीच करू शकत नाही. खरंच तुमच्याकडनं खूप शिकलोय मी. हे पॅकेट कुरिअर नाही करायचे? नाही, ही मी स्वतः नेऊन देणार आहे. एक देशमुख साहेबांचं आहे आणि दुसरं हे पॅकेट कुरिअर नाही करायचे? ते जाऊ देत. बाकीची पॅकेट्स पाठवलीत का? हो, 998 होते. आज पोहोचतील सर्वांना. व्हेरी गुड. अहो नाही डॉक्टर, संजनाच्या तब्येतीची काळजी वाटते ना, म्हणून सारखा फोन करतो आम्ही. सॉरी तुम्हाला त्रास दिल्याबद्दल, पण हो हो, देवाकडे आमची सुद्धा हीच प्रार्थना आहे की संजनाची तब्येत लवकर बरी होत. हो नाही, मी सांगते त्यांना तसं. पण डॉक्टर तुम्ही जरा प्लीज कळवत राहा आम्हाला सारखं, कारण आम्ही घरी असलो ना तरी आमचं मन तिथेच घुटमळतं. ओके, थँक्यू डॉक्टर. मी तुमच्या फोनची वाट बघते. काय झालं? डॉक्टर म्हणाले की संजना कोमातही जाऊ शकते आणि जर का ती शुद्धीवर आली तर कदाचित तिची स्मृती जाऊ शकते. अरे देवा, तिची तब्येत आणखीन बिघडली म्हणजे? बघितलंस, मी सांगत होते ना तुला. या दोघांनाही संजनाची किती काळजी आहे. आणि ती पायल यांच्या विरुद्ध वाईट साईड पसरवते. आता तुम्ही दोघं कोण? मी मीनू आणि हा पॅटी. पण त्या पायलच्या ग्रुपमधले नाही. हे बघा, तुमच्या त्या ग्रुप वॉर मध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाहीये. आम्हाला फक्त संजनाची तब्येत बरी व्हायला हवी आहे. तेव्हा तिच्या तब्येतीचं भांडवल काही तुम्ही करू नका, कळलं? अहो नाही काका, आम्ही तुमच्याच बाजूने आहोत. पण तिथे पायल तुमच्या विरुद्ध खोटी न्यूज तयार करते आणि आम्हाला सत्याची, खरी म्हणजे तुमची बाजू लोकांपर्यंत मांडायची. हां बरोबर आहे तुमचं. हे कुणीतरी करायलाच हवं होतं. म्हणजे आमची बाजू सुद्धा कळली पाहिजे ना लोकांना. म्हणजे त्या अस्मिताचं आणि पायलचं बरोबर नाक कापलं जाईल. यात त्यांचा काय संबंध? नाही म्हणजे हिला असं विचारायचंय की कोण अस्मिता? कुठल्या न्यूजपेपरची रिपोर्टर आहे का? म्हणजे आम्हाला माहित नाही आहे ना म्हणून. नाही हो, रिपोर्टर कसली, साधी डिटेक्टिव्ह आहे ती. ती म्हणे आमच्या दोघांविरुद्ध काहीतरी पुरावा गोळा करणार आहे. अहो कसला पुरावा? आता साधी गोष्ट, आमची सून आहे, तिची प्रकृती गंभीर आहे. तुम्हाला तरी पटतंय ना माझं म्हणणं? हो तर. पण आपल्याला असं काहीतरी दाखवायला हवं
ज्यामुळे सगळ्यांची तोंड बंद होतील. म्हणजे संजनाचं तुमच्यावरती खूप प्रेम होतं असं दाखवणारा काहीही, एखादा पुरावा, वस्तू. डायरी दाखवतो ना तुम्हाला, संजनाची डायरी. एक मिनिट, मी घेऊन येते डायरी. नाही, म्हणजे आम्ही रूम बघू शकतो का? काय ना, न्यूज मध्ये आपल्याला दाखवता येईल की संजना किती सुखात राहत होती, घर किती छान आहे, आणि तुम्ही दोघेही किती साधी माणसं आहात. आपल्याला मदतच होईल. हरकत नाही, या ना, मी तुम्हाला रूम दाखवतो. या. हो. या या ना. ही आलोक आणि संजनाची बेडरूम. मास्टर बेडरूम आहे ही. आलोकच्या लग्नापूर्वी ही आमची होती, पण त्याच्या लग्नानंतर मात्र मग आम्ही आलोकला दिली, आणि आम्ही ती पलीकडची त्याची जुनी खोली वापरतो. बघ पॅटी, याला म्हणतात मुलगा आणि सुनेवरचं प्रेम. हा, मी शूट करतो आता. तसं आमचं सगळं छान चाललं होतं. म्हणजे मी संजनाला कधीही सासूरवास नाही केला. उलट संजना जर कधी आजारी असेल किंवा आलोक आणि संजनाला फिरायला जायचं असेल तर सगळा स्वयंपाक मीच करायचा. हे सगळं तुम्ही सांगा तुमच्या बातमीत. हो हो, म्हणजे काय, हे सगळं हायलाइट करून दाखवणार होत आम्ही. ती डायरी कुठे आहे? डायरी, हां, एक मिनिट, देते मी. घ्या. नीट वाचा डायरी, म्हणजे तुम्हाला कळेल की आमचं संजनावर किती प्रेम आहे. बरीच पान आहे तो. आम्ही याच्या फोटो कॉपीज काढू का? नाही म्हणजे काय, आपल्याला थेट टीव्हीवर दाखवता येईल. अहो, एकदम टीव्हीवर कशाला? अहो, असं काय करताय काका? यात संजनाने बघा काय लिहिलंय. माझं भाग्य थोर म्हणून आई बाबांची उणीव भरून काढणारे, प्रेम करणारे सासू सासरे मला मिळाले. आजारात ते माझी एवढी काळजी घेतात की मलाच लाज वाटते. हो काका, हे तर सगळ्या जगाला कळायला पाहिजे. हो ना, आणि तुम्हाला म्हणून सांगते, संजना खरं तर अनाथ मुलगी आहे, तरी सुद्धा आम्ही सून म्हणून तिचा स्वीकार केला. हे सुद्धा लिहिलंय त्या डायरीत. क्या बात आहे. मग काका, आत्ता थोड्या वेळापुरती ही डायरी आम्ही घेऊन जातो आणि नंतर परत आणून देतो. नाही नाही, अहो, ही डायरी तुम्हाला कशी नेता येईल? काय, आपली आजच ओळख झाली आहे, तुम्ही ही डायरी गायब केली तर? नाही म्हणजे महत्वाचा पुरावा आहे हा, आम्ही तुमच्यावर काय म्हणून विश्वास ठेवायचा? ठीक, मी इन्स्पेक्टर साहेबांशी बोलून घेतो. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, मी बोलतोय. हां, माझा नंबर सेव्ह आहे ना तुमच्याकडे? नाही, मी आत्ता पाटकर साहेबांच्या घरी आहे. बरं, मग काय मदत करू मी? त्यांच्याकडे संजनाने लिहिलेली डायरी आहे आणि ती डायरी आम्हाला हवी होती. आम्ही त्यांना असं सांगितलं की त्याची झेरॉक्स काढतो आणि डायरी परत आणून देतो, पण त्यांना असं वाटतंय की ती डायरी आम्ही चोरून नेऊ किंवा लंपास करू. तुम्ही जरा बोलता का त्यांच्याशी, म्हणजे त्यांचा विश्वास बसेल? हां, दे त्यांना. ओके, एक मिनिट, बोला. हॅलो हॅलो, दिवाकर साहेब. दिवाकर साहेब, माझ्या मते या लोकांना डायरी द्यायला काही हरकत नाही, कारण की तुमच्या साईडची जर बातमी आली तर तुम्हाला मदतच होईल. देतो. ओके, थँक्यू. पटली खात्री? हो, पण तेवढ्या झेरॉक्स कॉपीज काढून ती डायरी आम्हाला परत करा. हो. तुम्ही दोघे किती जीव लावता ना संजनावर. पॅटी, आपल्याला लवकरात लवकर या डायरीची फोटो कॉपी काढायला हवी. वेळ खूप कमी. या दोघांची बाजू लोकांसमोर यायला हवी. चल.
हे पॅकेट कोणी पाठवलं का? मी डॉक्टरांशी बोलत होते ना फोनवर, तेव्हा कुरिअरवाला देऊन गेला. कुणी पाठवलंय? दादासाहेब सरंजामी. काल त्यांच्या मुलाचं लग्न झालं ना. लग्न अगदी साधेपणानं केलं बरं का त्यांनी, पण सगळ्या मित्रमंडळींना त्यांनी मिठाईचा बॉक्स पाठवलाय. हे काय, मला वाटतं लग्नातला नवदाम्पत्याचा फोटो पाठवलाय त्यांनी. अंजली, अगं हे बघ, अगं हीच ती मुलगी. ही अस्मिता आहे ना? अस्मिता सरंजामींची सून. कधी येणार आहे अस्मिता? पूजेची तयारी वाया जाणार. अहो, आपल्या या घरात नवीन सून आली की नव्या जोडप्याकडून कुलदेवतांना अभिषेक होतो, पूजा होते, परंपरा आहे ती आपल्या घराची. वेळ टळू नये म्हणून जीव वर खाली होतोय. यावेळी अस्मितामुळे नक्कीच अपशकुन होणार. आई, असं काहीही होणार नाही. पूजेची मांडामांड करतायत ना गुरुजी. अस्मिता नक्की येईल वेळेवर. अहो, पण अस्मिता वेळेवर आली नाही तर अभिनय काय कन्वटीला सुपारी बांधून एकट्यानेच बसायचं का पूजेला? अहो, तसं पत्नी जिवंत नसेल तर करतात. अनु, काहीतरी बोलू नकोस. अस्मिता वहिनी आल्या. आल्या आल्या. ही कधी आली आणि तयार कधी झाली? अगं केव्हा झाले ती? गुरुजी, करा पूजेला सुरुवात करा. ए बस ग, पाठार बस. आता पूजा होईपर्यंत हिचा फोन बंद राहील. पूजेत मला आता आणखी कोणतंही विघ्न नकोय. आधीच उशीर झालाय. वैदू, सायलेंट कर. मॅडम फोन नाही घेत. आता काय करायचं? म्हणजे संजनाची डायरी मिळाली आहे, कसं कळवायचं त्यांना? थँक्स अभि, तू तरी मला समजून घेतलंस. मी तुला लिहिलेली चिठ्ठी तू वाचलीस म्हणूनच शांत आहेस ना? अस्मिता, निदान जाताना मला सांगून तरी जायला हवं होतंस. अस्मिता, हे सरंजाम्यांचं कुलदैवत श्री खंडोबा आणि माळसाई.
तू आता या घरची सून आहेस. अस्मिता अभिमान सरंजामे आहेस. तू आणि अभिनी आता यांची पूजा करायची आणि अभिषेक करायचा. गुरुजी सुरू कर. हाताला हात लावा मामा म्हणा. सॉरी अस्मिता, हे टाळू शकत नाही, हे करावं लागेल. आय एम सॉरी प्लीज. अरे अभि काय चाललंय? पूजा चालू आहे ना, तिच्या कानात काय बोलतोयस? ओम केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, दामोदराय नमः, संघर्षाय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, हरे नमः, श्रीकृष्णाय नमः. सुमुखच दन्तच कपिलो गजकर्णकः लंबोदरच विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचंद्रो गजानना. द्वादशैतानि नामानि पट्टे श्रीयादपि विद्यारंभे विवाहे च प्रवसे निर्गमे तथा संग्रामे संकटे च वा. हात जोडून दोघांनीही देवाला नमस्कार करा. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं. आम्ही हे कोणाला फसवण्यासाठी नाही, त्या आजारी आईसाठी करतो. येषां गौरी वरदशंभुरदयस्तु गुरुभानु ब्रह्मा विष्णुमय. अस्मिता, पहाटेच माझ्या स्वप्नात का आलीस तू? सगळं ठीक आहे ना तिकडे? सासरी पोरीचा पहिलाच दिवस आहे. ठीक असेल ना सगळं तिथे? ही फोन का उचलत नाहीये? अगं कदाचित तिने फोन चार्जिंगला लावला असेल आणि एवढा गोंधळ आहेत, पाहुणे आहेत, नसेल ऐकू गेला तिला. एक काम कर ना, तू तिला लँडलाईन वर फोन कर. तत्व शिवतत्व सर्वतत्व शोधयामि स्वाहा. त्रिविक्रमाय नमः, दामोदराय नमः, संघर्षाय नमः. हॅलो, मी आशा बोलतेय, अस्मिताची आई. काय झालं? अस्मिता आहे का तिथे? हो, आत्ताच आलीये. पूजेला बसले. आज आमच्या कुलदैवताला अभिषेक आहे ना. हो, म्हणजे माझ्या लक्षातच नाही राहिलं. त्याचं काय झालं? अहो, पहाटेच माझ्या स्वप्नात आली अस्मिता, म्हणून फोन केला. अच्छा, अस्मिता तुमच्या स्वप्नात आली होती का आशाताई? चंद्रो गजानन. नाही, आता ती जरा पूजेला बसली आहे. मी तुमचा निरोप देते तिला. म्हणजे अभिमान माझ्याशी खोटं बोलला? काल नाही बायको घरात आली तर आज तिला पाठीशी घालायला सुरुवात झाली याची. पण अस्मिता जर आशाताईंकडे गेली नव्हती तर मग कुठे गेली होती सकाळी? एवढं लपवण्यासारखं काय होतं त्यात? तिथे सगळं ठीक असेल ना? अनुराधाताईंचा स्वर जरा नाराजीचाच वाटला. अस्मिता आणि अभिमान लग्नानंतर पहिल्यांदाच जोडीनं पूजेला बसलेत. त्यांच्या पाठीशी राहा रे बाबा. आई, तू बस इथे शांतपणे. अगं किती अस्वस्थ होतेस. काही नाही, ठीक आहे मी. कुठे ठीक आहे? तुझा चेहरा बघ कसा झालाय.
आई इथे होती तेव्हा कधी एकदा तिचं लग्न करते असं झालं होतं तुला, आणि आता ती इथे नाहीये तर तिच्या आठवणीने तुझा जीव कासावीस होतो. मोठ्या माणसासारखी बोलायला लागलीस. आईचं आयुष्य असंच असतं बाळा. आई झालीस ना म्हणजे कळेल. नाही, मी नाही तुला सोडून जाणार कुठे. अस्मिता आशाताईंकडे गेलीच नव्हती. मग कुठे गेली होती ती? आणि तू का खोटं बोललास आमच्याशी? आई अरे पाटकर काका, तुम्ही? दादासाहेब आहेत का? हो आहेत ना, या ना तुम्ही, या बसा. नाही, बसायला आलो नाहीये आम्ही. दादासाहेबांना जरा भेटायचं होतं. हो बोलावते ना. वैदू जा दादांना बोला. अरे पाटकर साहेब, या या, बसा ना. नाही नको, ठीक आहे. दादासाहेब आम्ही हे परत करायला आलो. म्हणजे मला समजलं नाही. मी पाठवलेली मिठाई परत का करताय? अहो, अस्मिता आणि अभिमानच्या लग्नाची आहे ती. सॉरी दादासाहेब, तुमचा अपमान करायचा हेतू नव्हता आमचा. तुम्ही जिच्या लग्नाची मिठाई वाटताय ती तुमची सून आम्हाला खोट्या गुन्ह्याखाली अडकवायला बघते. पाटकर साहेब, काय ते स्पष्टपणे सांगा. दादासाहेब, काल रात्रीपासून ती आमच्या मागे हात धुवून लागली आहे. अस्मिता, तू काल रात्रीपासून घरात नव्हतीस?